आपले केस काळे, दाट आणि लांब असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते का नाही? कमेंट करून मला नक्की सांगा. साधारणपणे बऱ्याच जणांनी वाटते की ही इच्छा पूर्ण म्हणजे अशक्य गोष्ट आहे, परंतु असा काही गैरसमज करून घेत जाऊ नका. आपण देखील आपले हवे तसे केस दाट, लांब केस करू शकतो. अनेक वेळा प्रदूषण, लाईफस्टाईल संबंधित समस्या, टेन्शन, स्ट्रेस व डिप्रेशन कारणामुळे केस फक्त गळतच नाहीत तर वेळाआधी पांढरे होत असतात. एवढे नाही तर केस गळती, केस तुटणं, केसांची वाढ किंवा इतर काही कारण होऊ शकतात आपल्या केसांना. आपण वेळेवर त्याची काळजी घेत नसल किंवा तुम्ही जास्त पार्लर मध्ये वेगळे ट्रीटमेंट घेत असल किंवा तुम्हाला कोरोना किंवा इतर तुम्ही म्हणजे आजारांमुळे तुम्हाला तुमचे केस तुटत असतील, गळत असतील तर तुम्ही घाबरू नका. आपले केस आपण परत वापस आणू शकतो आणि आपलं लाईफस्टाईल म्हणजे आपले केस, आपले हेअर चांगले करू शकतो. तर कसं करू शकतो हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे एक मॅजिक इन्ग्रेडियंट आहे आणि हे तुमच्यासोबत म्हणजे तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे. तर चला मग काय बघू आपण. तर हे आहे आपला मॅजिक इन्ग्रेडियंट. तुम्हाला माहीतच असेल, प्रत्येक जण यूज करते ते केसाला आणि खूप म्हणजे खूप स्पेशल आहे आपल्या केसासाठी. आपले केस काही प्रॉब्लेम असेल तर ते पूर्णपणे बरं करतं. केसांना कांदा लावल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत आणि कांद्यामुळे केस वाढ होतो चांगली. तर आज आपण हे यूज करणार आहोत. तर मी हे मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे, कारण की याच्यात हे खूप स्ट्रॉंग असते छोटेवाले ऑनियन. तर तुम्हाला छोटेवालेच घ्यायचे, मोठे असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण हे जास्त म्हणजे लाभदायक असते. तर मी हे 2 कांदे घेतलेले आहेत छोटे मीडियम साईजचे. तुम्ही हेअर लेंथ वाईज करू शकता. तर मी ह्याला चांगलं म्हणजे ग्रेट करून घेत आहे. तुम्ही मिक्सर देखील करून घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जसं अवेलेबल म्हणजे तुम्हाला जसं योग्य वाटेल तर तुम्ही तसं करू शकता. पण मला हा योग्य वाटतं, कारण की मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड होत नाही, हा व्यवस्थित होतो आणि याचा रस पण खूप छान निघतं. तर आपल्याला फक्त रस लागणार आहे याचं. कांदा आपण नंतर यूज करू शकतो, भाज्याला वगैरे वेस्ट करायचं नाही, कारण की कांदा खूप महाग आहे महाराष्ट्रामध्ये. आहे का नाही मंडळी? तर हे मी किसून घेतलेले आहे 2 छोटे मीडियम साईजचे कांदे आणि ह्याला मी गाळून घेणार आहे. तुम्ही कॉटनचा कपडा देखील घेऊ शकता, इथं गाळून घेऊ शकता. पण मी तर छोटीशी गाळणी घेतलेली आहे, बघू शकता. मी स्टीलची वापरते, कधी पण स्टीलचीच वापरावं शक्यतो. तर नसेल तर तुम्ही प्लास्टिकची देखील वापरू शकता, पण जास्त स्टीलची चांगली असते. त्याला चांगलं पिळून घ्यायचे. आपल्याला ज्यूस पाहिजे आहे याचं, तर ज्यूस आपल्याला खूप लाभदायक आपल्या केसांसाठी. तुम्हाला ॲलोपेशिया झाला असेल तर ते पण पूर्णपणे बरं करतं. तुमचे केस टक्कल पडले असेल किंवा तुमचे केस खूप गळत असतील, तुम्ही नक्की वापरून बघा. तुम्ही आठवड्यात एकच वेळा वापरा, कारण की हे खूप स्ट्रॉंग रेमेडी आहे. तर बघू शकता, हा माझा 2 चमच जेवढं ज्यूस निघालेला आहे. मी याच्या डबल क्वांटिटी म्हणजे तेल टाकणार आहे, कारण की आपण डायल्यूट फॉर्म मध्ये लावणार आहोत. डायरेक्ट कांद्याचं ज्यूस स्कॅल्पला लावायचं नाही. कशामध्ये पण तुम्ही मिक्स यूज करून लावू शकता केसाला. आज म्हणजे तुम्हाला कधीच असं डायरेक्ट तुम्हाला केसांना हे लावायचं नाहीये. तर बघू शकता मी दोन्ही मिक्स केलेला आहे. तर आता आहे अप्लाय करायची बारी. तर सगळ्यात पहिले केस तुम्ही चांगलं म्हणजे गुंता काढून घ्या. केसाच्या गुंत्यावर लावायचं नाही, नंतर केस धुतल्यानंतर खूप गुंता होतील तुमचे केस. अगोदर सॉर्ट आउट करून घ्या, केस चांगले म्हणजे मोकळे करून घ्या. आणि केस विंचरल्यानंतर आपलं ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होतं आणि जे आपण अप्लाय करणार आहे ते पूर्ण मुळापर्यंत जातं. आणि हे जे आपण रेमेडी यूज करत आहे, तुम्ही आठवड्यात 2 वेळा करू शकता. जेव्हा तुम्ही हेड वॉश करत आहे तेव्हा तुम्ही करू शकता. जास्त वेळ ठेवायचा नाही, अर्धा तासच ठेवायचं, कारण की खूप स्ट्रॉंग रेमेडी आहे. पण आपण डायल्यूट फॉर्म मध्ये यूज करत आहोत, काही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त ध्यान ठेवा की कोण कोण नवीन यूज करत आहे त्यांनी पॅच टेस्ट नक्की घ्या, कारण की बिना पॅच टेस्टचे तुम्ही अजिबात लावायचं नाहीये, कारण की खूप स्ट्रॉंग आहे. परत मी सांगते, खूप स्ट्रॉंग आहे, पण केस पण तितकं छान करतं, कारण की मी यूज करत आहे स्वतः. तुम्ही बघू शकता, मी एक छोटंसं कॉटन बॉल घेतलेला आहे आणि जे कापूस असतं छोटंसं मी ते घेतलेलं आहे आणि केसांच्या मुळाशी लावायचं आहे. मुळाशी लावत असताना तुम्ही ध्यान ठेवायचं आहे की ह्याला मसाज अजिबात करायचं नाही. ते स्वतः काम करतं तेवढं, कारण की खूप स्ट्रॉंग आहे. आणि कांदा रस केसांना मुळाशी मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि केस वाढण्यास मदत करतो. कांद्यामुळे केसांना वेगवेगळ्या समस्याचं म्हणजे निवारण होतो. तुम्ही कांदा ज्यूस नक्की यूज करून बघा. तुम्ही कांदा ज्यूस लावायचं नसेल तर तुम्ही ऑनियन ऑइल देखील लावू शकता. ते पण मी रेमेडी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघू शकता, मी ह्याला जास्त वेळ ठेवणार नाही. कुठली पण गोष्ट जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण की हे खूप स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंग चीज डोक्यांना जास्त वेळ ठेवायचं नाही. तुम्ही जास्त म्हणजे हे ध्यान ठेवा,
कारण की खूप वेळ ठेवल्यानंतर तुम्हाला जास्त म्हणजे फ्रिजीनेस येण्याचं कारण असतं. आणि ज्यांचे केस खूपच गळत आहे ते नक्की यूज करा, कारण की खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग रेमेडी आहे हे. पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये केस गळती स्थिती सामान्य आहे. केस पातळ होण्याची किंवा केस गळण्याची सर्वात सामान्य कांद्याचा रस अलोपेशिया किंवा टाळूतली खाज सुटणं, कोरडेपणा येणं, कोंडा होणं, अनेक समस्या दूर करण्यास, केस गळणं, आपली केस पांढरं होणं, खूप काही मदत करू शकते कांदा ज्यूस. तुम्ही आठवड्यात 2च वेळा लावायचं, जास्त वेळा लावायचं नाही. जेव्हा तुम्ही हेड वॉश करता तेव्हा तुम्हाला फक्त 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास, ह्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही केसावरती. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लावत आहे. ह्याला अजिबात मसाज करायची गरज नाहीये. मी परत ते सांगते व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला काही इतर बॉडी मधून प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही हार्मोनल इम्बॅलन्स असेल तुमच्या बॉडीमध्ये किंवा काही वेगळं प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डॉक्टरांना सल्ला नक्की घ्या, कारण की ते आतमधली बॉडी फिट करण्याशिवाय तुमचे केस वगैरे वाढत नाहीयेत. तुम्ही वरतून कितीही काही लावलं तर काही फरक पडणार नाही. तुमची बॉडी आतून फिट नसेल किंवा तुम्ही योगा करत नसेल किंवा तुम्ही टेन्शन घेत असेल, तुमची वेळेवर झोप होत नसेल, नक्की तुम्हाला हे प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमची झोप सगळ्यात पहिले तुमची झोप आहे, त्याच्यानंतर तुमची बॉडी चांगलं फिट ठेवणं गरजेचं आहे. आणि तुमचं पिरियड व्यवस्थित यायला पाहिजे लेडीज मध्ये. तर हा सगळं कारण तुमचं व्यवस्थित असलं तर तुमचे केस खूप चांगलं होते आणि हे केस वाढण्यात कोणी तुम्हाला म्हणजे हे करू शकत नाही, कारण की केस खूप चांगलं होणार आहे तुमचे. तर बघू शकता मी केसांच्या मुळाशी लावलेला आहे. तुम्हाला हेअर लेंथला अजिबात लावायचं नाही, लावू शकता काही प्रॉब्लेम नाही, पण केस फ्रीजी होतं. तर मी तर साधं कोकोनट ऑइल यूज करत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी लावत नाहीये हेअर लेंथला, कारण की खूप फ्रीजी होते केस. आणि जे हे रेमेडी यूज करत आहे सध्या माझ्यासोबत त्यांनी कंडिशनर अप्लाय अजिबात करायचं नाही, कंडिशनरला हात देखील लावायचं नाहीये. मी हे म्हणजे तुम्हाला हात जोडून निवेदन करते, कारण की कंडिशनर लावल्यानंतर आपले केस खूप म्हणजे खराब होतात आणि केस गळतात. पण आजकाल खूप जण यूज करतात, मी तर यूज करत नाही. मी घरचे कंडिशनर जे मी रेमेडी आहे तेच यूज करते. तर बघू शकता मी असा एक बन बांधलेला आहे केसांना आणि असंच ठेवणार आहे 10 मिनिट. मी ह्याला फक्त अर्धा तास ठेवणार आहे, त्याच्याऐवजी जास्त वेळ ठेवायचं नाही. तर फ्रेंड्स, कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? तुम्हाला थोडं देखील माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत देखील नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ माझा कुठून कुठून बघत आहे ते देखील मला नक्की कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन. तुम्हाला काय पाहिजे ते पण सांगू शकता मला, मी ते घेऊन यायचा पूर्ण प्रयत्न करेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय अँड टेक केअर.